दादांचा शेवटचा फोन कॉल. अपघातापूर्वी दादांनी 8:37 शेवटचा फोन केला होता. कार्यकर्ते श्रीजित पवार यांच्यासोबत दादांचं शेवटचं बोलणं झालं होतं. दादांकडे कार्यकर्त्यानं जिल्हा परिषदेच्या जागावाटपावर तक्रारही केली होती. दादांनी विमान लँड होताना कॉल केला. श्रीजित पवारांनी तो ऐकवला. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, थँक्यू. 8:19 एका कामासंदर्भात मी मेसेज केला होता. किती वाजता मेसेज केला? 19 मिनिटांनी सकाळी 28 जानेवारीला सकाळी 8:19 आणि जसं विमान रेंज मध्ये आलं असावं तसा तो दादांना मेसेज मिळाला आणि त्यांनी तो मेसेज वाचून फोन केला होता. नेमका मेसेज काय होता? तुम्ही कशा आशयाचा मेसेज केला हे तरी सांगा. एखाद्या व्यक्तीला आपण संधी देण्याबद्दल मी मेसेज केला होता. त्यावेळेस दादांनी लगेच फोन करून सांगितलं की बाळा काळजी करू नकोस. कुठल्या गटातील किंवा कुठल्या भागाच्या संदर्भात तुम्ही मेसेज केलता की, आणि कशा संदर्भात? एका व्यक्ती म्हणजे तुमचं आणि जे संभाषण झालंय त्याच्यापूर्वी मेसेज काय गेला होता? हे सांगितलं ना मी तुम्हाला आता की ते आता एक्सपोज करता येणार नाहीये. तर जे एका निवडीबाबत मी असंच माझ्या अज्ञानातून ऍक्च्युअल मेसेज केला. उमेदवार निवडीबाबत म्हणताय का? तर ते त्यांचा लगेच फोन आला की काळजी करू नकोस, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊयात. पण 28 तारखेपर्यंत प्रक्रिया संपली होती जिल्हा परिषदेची. त्यातलंच संपलेली, फक्त आपण त्यांना पुढे संधी देऊयात म्हणून मेसेज केला होता. सुपे गटासंदर्भात काहीतरी दादा तुम्हाला सांगताय. सुपे गटासंदर्भात तुम्ही संपर्क केला होता? सुपे गटासंदर्भात दादांनीच सांगितलंय की आपण तिथं ऑलरेडी दिलेले आहेत, काळजी करू नकोस. माळी समाजाचा उल्लेख देखील केलेला आहे दादांनी. दिलेले आहेत संधी, असंच ते सांगत होते. कुठे संधी दिली काय सांगितलं? ठीक आहे, सुपे गटामध्ये. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, बारामती.